नमस्कार बंधू भगिनींनो, आज गुरुवार आहे आणि उपवासाचा वार असल्यामुळे नाश्तासुद्धा व्हेजच बनणार आहे. त्यात दिवाळीचा फराळ करंजा झाला आहे. त्यातील जो मैदा शिल्लक होता त्याचाच आज पराठे बनवायचा विचार केला. त्याप्रमाणे त्याच्यासाठी लागणारी कोथिंबीर, मिरची, टॅमॅटो वगैरे हे सगळं कटिंग करून घेतो. त्यानंतर पराठे बनवले जातील आणि त्याच्यासोबतच डाळसुद्धा बनवली जाईल. तर पाहूया आपण. पहिली ही कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे. कोथिंबीर बारीक चिरून झालेली आहे. नंतर मिरची बारीक चिरत आहे. त्यानंतर एक टॅमॅटो घेतलेला आहे, जे डाळीला सुद्धा उपयोगी येणार आहे. टॅमॅटोच्या बिया पूर्णपणे काढून मगच कटिंग केली होती. कोणत्याही फळभाजीच्या बियांचा आहारात सामील करून घेत नाही आम्ही. बिया काढून टाकतो पूर्णपणे. त्याच्यानंतर कांदे बारीक चिरून घ्यायचे. आणि डाळीसाठी थोडासा लसूण चेचून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता की पराठ्यांसाठी आणि डाळीसाठी सगळं कटिंग करून झालेलं आहे. आता अमिता येऊन हे बनवायला सुरुवात करेल. आज गुरुवार असल्यामुळे डब्यासाठी डाळ आणि भात, तूर डाळ आणि मूग डाळ मिक्स केलेली आहे. त्याच्यात खोबरं टाकलेलं आहे आणि आता कुकरमध्ये फोडणीची तयारी चालू आहे. आपण पाहू शकता की प्रथम राई, जिरं, लसूणाची फोडणी दिली. ते थोडं शिजल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत.
मिरची टाकून, टॅमॅटो जेवढी आपण कटिंग केलेली आहे तेवढी सगळं टाकून गॅस बारीक करून ते चांगलं परतून घेतलं जाणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये हिंग आणि हळद टाकली जाणार आहे. ही डाळ एकदम तिखट करणार आहोत, कारण त्याच्यासोबत बाकी काही जेवायला नसल्यामुळे, तिखट असल्यामुळे जेवणाला थोडी चव येते. आणि हा मसाला, मसाला ढवळल्यानंतर त्याच्यामध्ये आता ही डाळ टाकली जाते. आणि त्या डाळीसोबत खोबरं आणि पाणी टाकून आता हे कुकरला लावलं जाईल. त्याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकली गेली आहे. आता अशा प्रकारे कुकरला 3 शिट्या देऊन 15 मिनटामध्ये डाळ तयार होईल. त्याच्यामुळे डब्याचा मेनू जो आहे तो झालेला आहे. आता नाश्त्याची तयारी म्हणजे पराठे बनवायचे. तसं अमिताचं जेवण हे फास्ट असतं, ते कमी वेळात जास्तीत जास्त मेनू बनवते. चवीपुरता मीठ टाकलेलं आहे. आपण पाहू शकता की पराठे बनवण्यासाठी बेसन आणि हळद वगैरे सगळं घेतलेलं आहे. मैदा तर कालच करंज्यांसाठी मळून ठेवलेला बाकी होता, तो घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे. आता याचं चांगल्या प्रकारे मिश्रण करून आम्ही पराठे तयार करणार आहोत, जे नाश्त्यामध्ये घेतले जातील. मैदा आणि गव्हाच्या पिठामध्ये हे पूर्ण एकजीव केले जाईल आणि त्याच्यानंतर ते पराठे लाटले जातील. मैद्याचं कणिक पूर्णपणे मळून झालेलं आहे. आता ह्याच्या गोळ्या तयार केल्या जातील. किती पराठे बनतील? जवळपास 12-13 पराठ्याचे नक्की बनतील. आणि तरीसुद्धा हा मैदा शिल्लक आहे. त्याच्या रोट्या बनवायचा प्लॅन आहे, पण तो उद्या वगैरे. जवळपास 12 पराठे बनतील याचे, जे आता लाटले जात आहेत. सेम आपल्या चपातीसारखे. राई जिरा त्याच्यात स्पष्ट दिसत आहे. मेथी आणि जिरा स्पष्ट दिसत आहे. आणि आता हे सगळे पराठे लाटून मग ते भाजले जातील. तर अशा प्रकारे जवळपास डझनभर पराठे तयार झाले आहेत. आता ते भाजायचे आहेत. तर आता पराठ्याची शेवटची प्रोसिजर म्हणजे हे पराठे भाजले जात आहेत. तवा गरम करून तेलामध्ये भाजून हे पराठे आता तयार होतील.
आता पराठा पूर्णपणे तयार झालेला आहे. तो आता पेपरवरती ठेवला जाईल. बंधू भगिनींनो, आजची आमची पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या कमेंट्समुळे आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल. धन्यवाद.